एक गोष्ट मी नोटीस केली आहे. एव्हरेज लोक हा उद्याचा विचार करतात आणि सक्सेसफुल लोक पुढच्या 5 वर्षाचा. उदाहरणार्थ एव्हरेज पर्सन विचार करतो, या विकेंडला काय करायचं? तर सक्सेसफुल पर्सन विचार करतो, पुढच्या 5 वर्षांनी मी कुठे असेल? एव्हरेज पर्सन सॅलरी वाढण्याची वाट बघतो, तर सक्सेसफुल पर्सन स्किल वाढवतो. एव्हरेज पर्सन एंटरटेनमेंटमध्ये वेळ वाया घालवतो, पण सक्सेसफुल पर्सन लर्निंगमध्ये वेळ इन्व्हेस्ट करतो. आणि म्हणूनच 5 वर्षानंतर दोघांच्या लाईफमध्ये खूप मोठा फरक दिसतो. रिॲलिटी अशी आहे, तुम्ही आज जे रिपीट करता तेच उद्या तुमची आयडेंटिटी बनतं. जर तुम्ही रोज 1 तास स्किल शिकलात तर 5 वर्षानंतर तुम्ही एव्हरेज राहणार नाही. आणि रोज इन्व्हेस्टमेंट केली तर 5 वर्षानंतर तुमची फायनान्शियल सिच्युएशन खूप वेगळी असेल. प्रॉब्लेम असा आहे की लोक लॉंग टर्म बेनिफिटसाठी शॉर्ट टर्म सॅक्रिफाईस करायला तयार नसतात. पण सक्सेसची प्राईस ही नेहमीच आधी द्यावी लागते, रिवॉर्ड नंतर नाही. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे करतोय ते मला 5 वर्षांनी कुठे घेऊन जाणार आहे? फॉलो करा दी ग्रो मित्राला, कारण फ्युचर एका दिवसात बदलत नाही, ते डेली डिसिजनमुळे बदलतंय.